हाय फ्रेंड्स, मैं सुषमा सगण्यानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। दिवस होता गौरी पूजनाचा आणि गौरी पूजनासाठी जाण्याची तिथे तयारी मी करत होते संध्याकाळी आणि बरीच संध्याकाळ झाली होती, म्हणजे जरा जास्तच उशीर झाला होता गौरी पूजनाला जाण्यासाठीचा। तर असो इथे मुलांना वगैरे तयार करून दिलं आणि त्या दिवशी सगळे घरातले संध्याकाळचे काम आवरून घेतले। तेवढा स्वयंपाक बाकी ठेवला होता, मला वाटलं लवकर जाऊन येणं होणार, पण तिकडे गेल्यानंतर उशीरच झाला होता। असो तरी ते मी तयारी करून घेत आहे। साडी नेसली होती, ही साडी जैन माझ्या ताईची होती आणि खूप छान साडी होती। आतापर्यंत मी का घातली नाही, माझ्याकडे 2 वर्षाच्या आधीच ही साडी माझ्याकडे आली होती, म्हणजे मी आणली होती, पण तेव्हापासून मी साडी ही घातली नाही, कारण मला असं वाटत होतं की खूप वजनदार आहे आणि मग ती मला सांभाळणं होणार नाही आणि तिचा कलर जरा डार्क आहे, तर मग माझ्या अंगावरती ही चांगली दिसणार नाही, या उद्देशाने ती साडी मी आतापर्यंत घातली नाही। पण आता नेसली नाही आणि आता मग म्हटलं की चला आता आहेच आपल्या जवळ ठेवलेली, तर म्हटलं नेसून बघावी कशी दिसते पहिल्यांदा। तर पहिल्यांदाच ही साडी नेसली, पण मला तरी चांगली वाटली। तुम्हाला कशी वाटते ते सांगा जो कमेंटमध्ये। असो इथे तयारी करून घेत आहे। पहिले जुडाच पाडायचा विचार केला होता, पण जुडा काही व्यवस्थित बसत नव्हता, त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे आपले साधेच केस विंचरावे आणि मग तयारी करून निघावं। तरी ते साधे सुधे केस विंचरून घेतले आणि थोडेसे लांब असल्यामुळे काय होते ना, लवकर हेअरस्टाईल करायला होत नाही, वेळ लागतो आणि तसेही मला खूप जास्त हेअरस्टाईल वगैरे करायला आवडत नाही किंवा खूप जास्त मेकअप करायला आवडत नाही, सिंपल मेकअप करायला आवडते। तर अशी साधी सुधी तयारी केली। आता केस वगैरे विंचरून घेतले, पण त्यानंतर मग आता बांगड्या वगैरे घालायच्या होत्या आणि हे असं लॉंग मंगळसूत्र वगैरे घालायचं होतं, तर मग आता तेच घालून घेत आहे, सोबत बांगड्या पण घालून घेतल्या आणि मुलं इथं तयार होऊन बसले होते। तर बघू शकता त्यांची कशी गडबड चाललेली आहे, म्हणजे माझ्या सामानाच्या अवतीभोवती। त्यांना नवल वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं, कारण तर ते मुलं आहेत, मुली नाहीत, त्यांना रोज ह्या गोष्टी देऊ शकत नाही, तर त्यांना असं नवल विशेष वाटते। कधी कधी असं काढते सामान बाहेर, तर मग त्याच्यासोबत खेळत असतात। असो तर इथे माझी सगळी तयारी करून झाली, मुलंसुद्धा तयार होते आणि मी सुद्धा पूर्ण रेडी झाले होते आणि ते बघू शकता माझं लुक त्यानंतरचं, तयारी केल्यानंतरचं। तर असं चला माझ्या मैत्रिणीच्या मी घरी आली होती, माझ्या शेजारीच राहते ही मैत्रीण माझी आणि तिच्या घरी लक्ष्म्या बसतात, गौराया बसतात। तर आता आरती पण व्हायची होती आणि आता गौरी पूजन पण व्हायचं होतं, तर मग आम्ही सगळ्याजणी आलो होतो इथे, सगळ्याजणी जमलो होतो, तर मग आता आरती पण करायची होती। असं तर इथे तुम्हाला मी पूर्ण ना जे गौरी बसल्यानंतरचं जे डेकोरेशन असतं किंवा जे काही तयारी असते त्या बसवताना जे काही करावं लागतं ना, ते सगळं तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर इथे बघू शकता किती सुंदर अशा गौराया बसवल्या आणि त्यानंतर इथं डेकोरेशन सुद्धा खूप छान केलं आणि ते सगळं माझ्या एकट्या मैत्रिणीने केलं होतं। असं इथे संध्याकाळची जी आहे गणपती बाप्पाची आरती पण सुरू झाली होती आणि त्याच्यानंतर मग गौरायांची सुद्धा पूजा करून घेतली होती आणि त्यानंतर मग आता हळदी कुंकू इथे करायला घेतलं। इथे जेव्हा गौरी पूजन झालं आणि त्याच्यानंतर मग इथे हळद कुंकू लावून मग हे विड्याचं पान हातात देतात आणि त्याचा मान असतो असं म्हणतात। तर हे सगळं मी कधीच बघितलेलं नव्हतं, या 3 वर्षामध्ये बघितलं मी हे सगळं, तर खूप छान वाटते, खूप आवडते सुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टी करायला। नाहीतर आधी मला याच्यात काहीच इंटरेस्ट नव्हता, मला खूप कसं तरी वाटायचं ह्या सगळ्या कार्यक्रमांना वगैरे जायला, पण आता खूप आवडीनं तयार होऊन जायला आवडते। असो माझ्या मैत्रिणीच्या घरी गौरी पूजन झालं, तिथे हळदी कुंकू घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही आलो आमच्या घरमालकीन ताईच्या घरी। त्या इथे चेअरवरती बसून स्माईल देऊन आमचं स्वागत करत होत्या। छान आहे, स्वभावाने वगैरे खूप छान आहे आणि त्यांच्या घरच्या ह्या गौराया आहेत, बघू शकता तुम्ही किती मस्त आहे। आणि त्यानंतर हे डेकोरेशन वगैरे आणि त्यांच्यासाठी लागणारं फराळ वगैरे हे सगळं बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात ठेवलेलं आहे। तर आम्ही इथे आलो गौरी पूजनासाठी, मग इथे आता पूजा तर झालीच पाहिजे, मग पूजा वगैरे करायची चालली होती। माझ्यासोबत माझ्या शेजारच्या मैत्रिणी होत्या आणि आम्ही 4थ्या मजल्यावरती राहतो 3घी जणी पण, आणि ह्या घरमालकींच्या ताई आहेत आमच्या ग्राउंड फ्लोअरला राहतात आणि ग्राउंड फ्लोअरला राहत असल्यामुळे ज्या गाड्या आहेत ना येणाऱ्या जाणाऱ्या त्या तुम्हाला दिसत असणार। तर इथे माझ्या मैत्रिणींनी गौरायांचं पूजा केली आणि त्याच्यानंतर आता मी इथे गौराईची पूजा करत आहे। द्विकचं मधामधात चाललेलं होतं, शिवांश सुद्धा माझ्यासोबतच होता, तर तो त्याच्या मस्त चाललेल्या होत्या शेजारी आणि इथे द्विकला सुद्धा पूजा करायची होती माझ्याबरोबर, तर तो सुद्धा इथे लुडबुड करत होता, तर त्याला घेऊन इथे कशी तशी पूजा वगैरे केली छान। आणि त्यानंतर मग आता कुठेही जा तुम्ही बायकांच्या मध्ये
की म्हणजे कुठलाही कार्यक्रम असू द्या, कुठल्याही प्रकारच्या कुंकवाचा कार्यक्रम असू द्या, म्हणजे जसं आता मकर संक्रांतीचा असू द्या, गौराईच्या हळदी कुंकवाचा असू द्या, नाहीतर वटपौर्णिमेचा असू द्या, आपल्या बायका जेव्हा आपण जमतो तेव्हा आपल्या गप्पा गोष्टी तर बापा सुरूच होतात, त्याचा विषयच नाही आहे. गोष्टी एवढ्या होतात की मग हे तुम्ही कसं केलं, ते तुम्ही कसं केलं, एकट्यांनी एवढं केलं. आणि हे सगळं जे आहे ना तुम्हाला दिसत आहे डेकोरेशन वगैरे गौराईच्या समोर, हे सगळं आमच्या घरमालकीन ताईंनी स्वतः एकटीनं केलेले आहे. खूपच सुंदर असं डेकोरेशन करतात आणि दरवर्षी करतात, एकदम खुशीनं आनंदानं करतात. काहीच त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरती असं वाटत पण नाही की त्या खूप थकल्या किंवा काही. आणि या आमच्या घरमालकीन ताई ज्या आता हळदी कुंकू लावत आहे आम्हा सगळ्यांना, तर खूप भारी वाटत होतं इथे सुद्धा आल्यानंतर. आणि खूप छान जातात ना असे देवाधर्माचे जे दिवस येतात, गणपती म्हणा किंवा गौराया म्हणा किंवा नवरात्र म्हणा, हे जे दिवस येतात ना तेव्हा खूप भारी वाटते. यावर्षीनं 2 ठिकाणी गौरायांच्या हळदी कुंकवाला जाण्यासाठी मिळालं, पण खरंच खूप भारी वाटलंय. तर मग घरी आले तर मिस्टर येऊन होते, तर त्यांना म्हटलं ही साडी कशी दिसते, तर ते म्हणाले छान दिसते, कोणाची कधी घेतली साडी. मी म्हटलं माझी साडी नाही, ताईची साडी आहे, असं म्हणून तो दिवस निघून गेला. आणि आता दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजे सकाळचे वगैरे कामं आवरून घेतले नाही, आज मला करायचे होते मोदक. माझ्या मैत्रिणीच्या घरी बसते गणपती बाप्पा, तर मग आता मी तिथे मोदक बनवून नेत असते. तर याही वर्षी माझे मोदक बनवून न्यायचे राहिले होते, कारण तर आता गौराया बसल्या त्याच्यात वेळ गेला. आणि ते सुरुवातीचे 2-3 दिवस तेव्हा तर झालंच नाही, आणि त्याच्यानंतर गौराया बसल्या तर मग त्यानंतर माझं तिकडे जाणं झालं नाही. त्याच्यामुळे मग मोदक घेऊन जायचं राहून गेलं. तर मग चला आता दुसऱ्या दिवशी आज बनवावे मोदक. तर मग इथे मोदक बनवायला घेतले. मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलं होतं, आणि 1.5 कप नाही 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं होतं, आणि अर्धी वाटी जे आहे ते रवा घेतला होता. रवा जाडा होता त्याच्यामुळे ते मिक्सरमधून मी वाटून बारीक करून घेतला होता, आणि त्याच्यानंतर पिठामध्ये मिक्स केला होता. आणि ते 2-3 चम्मचच्या जवळपास मी ते तूप गरम करून घेतलं होतं मोहन टाकायला, आणि त्याचं मोहन टाकून दिलं होतं. थोडंसं मीठ टाकलं होतं चवीपुरते, आणि पाण्याने ते जे काही आहे ते भिजवून घेतलं होतं. एकदम नरम किंवा असं पातळसर असं भिजवून घेतलं नव्हतं, एकदम टाईट भिजवून घेतलं होतं. थोडंसं सैल होतं, पण एकदम टाईटही नाही म्हणता येणार असं होतं. आणि मग मुरायला ते बाजूला ठेवून दिलं, कारण तर मला ते सारणसुद्धा तयार करून घ्यायचं होतं. पीठ तर मळून ठेवून दिलं होतं त्याच उद्देशाने की बाबा आता सारण बनवायचं आहे, तर मग पीठ जे आहे ते थोडा वेळ मुरणार आणि फुलणार, म्हणजे जो रवा होता तो पाणी शोषून घेणार, जेवढं शोषायचं आहे तेवढं. आणि मग परत मला वाटलं तर मग थोडंसं पाणी टाकून मी परत त्यांना चांगलं मळून घेणार. त्या उद्देशाने मग पीठ जे आहे ते बाजूला करून ठेवलं. आणि त्याच्यानंतर मी इथे सारण जे होतं तयार करायचं खोबरं आणि गुळाचं, ते मी इथे खोबरं किसून घेतलं. खोबरं किसताना विचारूच नका थकवा आला, कारण तो खोबरं किसणी जी आहे ना ती खूपच छोटी आहे, आणि तिथे त्याच्यावर किसताना खूप थकवा येतो, म्हणजे लवकर किसण्या जात नाही. तर मग खोबरंसुद्धा मला जेवढं पाहिजे होतं तेवढं किसून घेतलं, त्याच्यासोबत गुळसुद्धा मी किसून घेतला. आणि त्यानंतर 2 चम्मच मी तूप टाकून दिलं होतं कढईमध्ये, आणि मग थोडंसं खोबरं जे आहे ते मी असं भाजून घेतलं होतं खरपूस येईपर्यंत, कारण तर असं नरम जर खोबरं भरलं तर त्याची चव पण चांगली लागत नाही, आणि मग ते नरमच लागतात खायला. म्हणून मग म्हटलं की थोडंसं खरपूस रंगापर्यंत आणि खरपूस येईपर्यंत असं भाजून घ्यावं. तर तसं मी ते भाजून घेतलं. आणि मी अजिबात त्याच्यात गूळ टाकला नव्हता, कारण तर गूळ जेव्हा आपण गरम खोबऱ्यामध्ये कढईमध्ये टाकतो ना तेव्हा ते असं कडक होऊन जातो. म्हणून मग काय केलं, फक्त खोबरं भाजलं आणि जो गूळ आहे ना किसलेला तो तसाच ठेवला, आणि त्याच्यामध्ये मग जो खोबरा किस होता तो मिक्स करून घेतला. आणि आता त्याच्यानंतर करायचे होते मोदक. इथे कढईमध्ये तेल टाकलं जेवढं मला तळायला लागणार होतं तेवढं, आणि तळणीचे मोदक आहे. मी उकडीचे मोदक अजूनपर्यंत खाल्ले नाही आणि अजूनपर्यंत केले नाही, तर कधीतरी करेन मी. आणि मोदकांचा प्रकार, मोदक वगैरे ना आपण हे असं गणपती वगैरे बसल्यानंतरच करतो, असे वर्षभरात बाकी दिवसांमध्ये कधी करतच नाही. हे गणपती बाप्पा बसले की मग त्यांना नैवेद्य म्हणून देण्यासाठी आपण हे करत असतो, आणि मग आपल्याला पण ते खायला मिळतात. तर म्हणून मग मी आता गणपती बाप्पाच्या निमित्तानंच आता तिकडे मैत्रिणीच्या घरी गणपती बाप्पाला न्यायचेच होते मोदक, तर म्हटलं चला आता आपल्यासाठी पण बनवावे. तर मी आधीने 7 मोदक बनवून घेतले होते. तेल गरम झालं होतं, तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे मोदक बनवून घेतले होते. तेल गरम झालं होतं, थोडंसं पिठाचा गोळा जर टाकून बघितला म्हणजे किती गरम झालं तेल, आणि त्यानंतर जे आहे ते मी मोदक टाकायला सुरुवात केली. तर मला भीती वाटत होती कुठे फुटणार वगैरे, पण एकही मोदक फुटलेला नव्हता. मस्त छान मोदक झाले होते. आणि पहिली जी बॅच मी फक्त 4च मोदकांची टाकलेली होती. 4च मोदक मी याचे तळायला टाकले होते, आणि चांगले तळून घेतले होते. इथे बघू शकता मी इथं वरतून पण तेल टाकून मी असं
झाऱ्याने ढकलून चांगले मोदक जे आहे ते खरपूस रंग येईपर्यंत तळून घेतले होते. आणि तुम्हाला सांगते, जेव्हा मी माझ्या मैत्रिणीच्या घरी मोदक घेऊन गेले होते ना, तोपर्यंत मोदक जे ते असे कुरकुरीत होते, एकदम खुसखुशीत झाले होते मोदक. कडक नाही झाले, नरम नाही झाले, एकदम खुसखुशीत होते मोदक. जसे आपण शंकरपाळे वगैरे बनवतो तसे मोदक होते. म्हणजे वरचं जे कवर आहे ते त्या प्रकारचं झालं होतं. इतके सुंदर तळून झाले होते आणि इतके टेस्टी झाले होते, काहीच विचारू नका. तरी मी याच्यामध्ये विलायची टाकायची विसरले होते. असो, सगळे मोदक छान तळून घेतले खरपूस रंगावरती. आणि इथे तुम्हाला फायनल दाखवते बघा कसे मोदक तळून घेतले होते ते. इथे बघू शकता, जाडा रवा होता त्याच्यामुळे थोडेसे डॉट आहे ना ते पांढरे पांढरे दिसत असणार, बारीक असतात यातलं काहीच दिसलं नसतं. असो, तरीही मोदक खूप छान झाले होते. सगळे मोदक जे आहेत ते डब्यामध्ये मी भरून घेतले आणि त्यानंतर आता निघणार होते माझ्या मैत्रिणीच्या घरी गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य नेऊन देण्यासाठी. असो, तर आता इथे सगळं आवर झाली होती. आता फक्त तयारी करून मैत्रिणीच्या घराकडे निघायचं होतं. तर तयारी वगैरे करून घेतली, डब्बा वगैरे बॅगमध्ये भरला आणि आता निघायचं होतं. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.